नमस्कार सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या 6व्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर येत असेल. आवाज क्लिअर असल्यास जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. ओके, थँक्यू सो मच. सो आजच्या या 6व्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. ॲक्च्युली दुसरं सेशन आहे. फर्स्ट सेशन तुमचं ऑलरेडी मॉर्निंगमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. सो आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण रेकीची प्रार्थना काय असते ते बघणार आहोत, की रेकीची प्रार्थना कशी केली जाते. कुठलंही हिलिंग सुरू करण्याआधी, म्हणजे तुम्ही सेल्फ हिलिंग करत असाल, तुम्ही इतरांना हिलिंग करत असाल. ओके. सो इतरांना ते हिलिंग तुम्ही सेकंड आणि थर्ड डिग्री नंतर करणार आहात. पण आता सध्या सेल्फ हिलिंग तुम्ही करणार आहात स्वतःला. तर त्याच्या आधी कुठली प्रार्थना तुम्ही केली पाहिजे. ओके. आणि ती कॉमन राहील तुमचं सेकंड थर्ड डिग्रीपर्यंत. ठीक आहे. तर ती प्रार्थना आज आपण जाणून घेणार आहोत. आरती मॅडम आपल्याला ते सांगतील. त्यानंतर काय अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे हिलिंग सुरू करण्याआधी, त्याच्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. त्यानंतर जे लोक उत्सुक असतील लेवल 2 आणि लेवल 3 साठी, त्यांना त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल की लेवल 2 मध्ये आपण काय शिकणार आहोत, लेवल 3 मध्ये आपण काय शिकणार आहोत, त्याची फीस काय असणार आहे, त्याच्यासोबत तुम्हाला बोनसेस काय मिळणार आहे, आणि तुम्ही आम्हाला चूज का करावं, वाय यू चूज अस, वाय यू शुड गो विथ अस. ओके. तर त्याचं एक रिझन तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आताही करतो, शेवटी पण करेल, की तुमचं ट्युनिंग झालेलं आहे आमच्यासोबत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, की आपण 6 दिवसापासून एकत्र आहोत. आणि जेव्हा 6 दिवस 5-6 दिवस आपण एकत्र राहतो तेव्हा एक ट्युनिंग होते. ओके. आणि ते ट्युनिंग आपल्याला समोरच्या गोष्टी समजण्यासाठी इझी राहते. आपल्याला माहीत राहते की एका व्यक्तीने जर का हा शब्द वापरला तर त्याचा अर्थ काय आहे. सो दॅट इज द मेजर थिंग मला असं वाटते. नवीन जेव्हा ठिकाणी आपण जातो तर ते ट्युनिंग व्हायला उशीर लागतो. ते पुन्हा 6 ते 7 दिवस आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागतील. मे बी त्यापेक्षा जास्तही करावं लागतील. तर हा एक मेजर पार्ट आहे. अलॉंग विथ दिस देर आर 10 more रिझन वाय यू शुड जॉईन अस. ओके. वाय यू शुड लर्न दिस. दॅट इज अ कम्प्लिटली डिफरंट पार्ट, की तुम्ही सेकंड थर्ड का शिकले पाहिजे, मास्टर ग्रँड मास्टरपर्यंत का गेले पाहिजे. सो उसके अपने अपने सबके रीजन्स हो सकते हैं. बट कॉमन रिझन काय आहेत ते तुम्हाला नक्कीच आम्ही शेअर करू. ठीक आहे. सो आता जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेच आजच्या सेशनला सुरुवात करू. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो की या सेशनची संपूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. नो डाऊट अबाउट इट. उद्याचं जे सेशन आहे तुमचं ते 11 वाजता चालू होणार आहे. शार्प 11 वाजता चालू होईल. सो बी रेडी, की तुम्ही 11 वाजता तुम्ही तिकडे असाल आणि तुमचे प्रश्न उत्तर आणि ते सर्व काही घेतल्या जाईल. ठीक आहे. सो हँड ओव्हर टू यू आरतीजी. प्लीज कंटिन्यू करा तुम्ही. आणि प्रार्थना काय आहे ते समजून घेऊ, कशी करायची ते समजून घेऊ, प्रॅक्टिकली करूनही पाहू एकदा, म्हणजे तुम्हाला उद्यापासून ते करता येईल. नोट्स आणि ऑडिओ या दोन्ही गोष्टी तुम्हाला ग्रुपमध्ये मिळाल्याच आहेत. त्याबद्दल शंका नसावी असं मला वाटते. आणि जे लोक स्पेशली ज्यांनी सकाळचं सेशन मिस केलं आहे त्यांच्यासाठी मी सांगितलेलं आहे की तुम्ही स्पेशल अटेंडमेंट घेऊ शकता आरती मॅडमकडून. ओके. वेन एव्हर यू हॅव टाईम. आणि जर का तसं पॉसिबल नाही झालं तुम्हाला, तर तुम्ही नेक्स्ट बॅचचा तुम्हाला वेट करावं लागेल, बाकी काही नाही. ठीक आहे. सो अगेन यू हॅव टू वेट फॉर 7 to 8 days, 9 days, वॉट एव्हर. ठीक आहे. जे काही पुढचे आपले प्रोग्राम होतील किंवा जे काही पुढचे गोष्टी होतील त्याच्या अपडेट्स तुम्हाला तुमच्या जो ग्रुपमध्ये तुम्ही आहात, जो फ्री ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण येणार आहेतच. सो मेक शुअर की यू बी द पार्ट ऑफ दॅट ग्रुप सो दॅट यू विल गेट द रेग्युलर अपडेट्स. अँड इफ तुमच्या मोबाईलमध्ये खूप सारे ग्रुप झालेले असतील तर त्या केसमध्ये यू फॉलो अस ऑन इंस्टाग्राम और यूट्यूब सो दॅट यू विल गेट द रेग्युलर अपडेट्स. इंस्टाग्रामचं हँडल तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, पुन्हा आज देऊन देऊ ग्रुपमध्ये. इफ यू लाईक अवर प्रोग्राम फॉर नेक्स्ट 6-7 days, वॉट एव्हर, उद्याचाही बाकी आहे अजून, सो यू कॅन ऑल्सो गिव्ह अस अ रिव्ह्यू ऑन दी गुगल. त्याची पण लिंक आम्ही शेअर करू. सो जर माझी फक्त तिथे एकच रिक्वेस्ट राहते नेहमी सर्वांना, की गुगल रिव्ह्यू इज द पब्लिक थिंग. ओके. सो इफ यू रिअली लाईक अस, गिव्ह अस 5 star. If you don't like us, don't give us anything. No problem. But if you put there 2, 3, 4, so it damage our ratings. So उससे अच्छा है कि आप मत दो. है ना. आपको नहीं पसंद आया छोड़ दो. आपको अच्छा लगा, give us 5 star and write something about this program or whatever you want to write. Okay. So over to you, Artiji. Please continue today's session. थँक्यू सो मच सर. आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये.
सकाळच्या सेशनला बरेच जण होती, नक्कीच ती आत्ताच्या सेशनला असतील, तेच मी अपडेट करत होते ग्रुपमध्ये की चालू झालंय सेशन याबद्दल. तर खरंच आजचा दिवस खूप छान आहे आणि आज आपण तीनदा भेटणार आहोत. कोइन्सिडन्स असा की सकाळी ऑलरेडी आपण भेटलेलो आहोत, आत्ता पण भेटत आहोत आणि संध्याकाळचं सेशन तर ऑसम असणार आहे, त्यामुळे मिस करू नका. नक्कीच ते सेशन अटेंड करा इव्हिनिंगचं पण. ओके, सो आपण सुरुवात करूयात. आपण आज सकाळी बघितलं, आपण अटेंडमेंट घेतलेला आहे. सो आपल्याकडे 10% एनर्जी आलेली आहे. आपण जे रेकीच्या फर्स्ट डिग्रीमध्ये आलो आहोत, सेल्फ हिलिंग करत आहोत, तर या सेल्फ हिलिंग मध्ये 10% एनर्जी ऑलरेडी आपल्याला मिळालेली आहे अटुनमेंटच्या मार्फत. तो आता तुम्ही प्रॅक्टिस करायला मोकळे झाला आहात. तुम्हाला 7 दिवस पुन्हा पुन्हा वारंवार सांगितलं जातं की इथून पुढे 7 दिवस तुम्हाला मेडिटेशनची म्हणजे सेल्फ हिलिंगची प्रॅक्टिस करायची आहे. आज सकाळी सगळे डिटेल्स सांगितलेले आहेत, पण तरी पण प्रार्थना कशी करायची किंवा हिलिंग कशी करायची ही थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. कारण प्रार्थना करणं, कारण आपण समजा एक उदाहरण घेतलं की एखादा गेस्ट, समजा आपण एखाद्या गेस्टला बोलवलं किंवा एखादा प्रोग्राम चालू आहे आणि स्टेजवरती एखाद्यांना आपले गेस्ट आले, त्यांना अनाऊन्स करायला लागतं, बरोबर आहे, इंट्रोड्यूस करून द्यायला लागतं. तसंच आपण या रेकीच्या ज्या ऑरामध्ये आलेलो आहोत किंवा रेकीच्या सगळ्या वातावरणात आलेलो आहोत, तर जेव्हा आपल्याला हिलिंग प्रोसेस वापरायची आहे, सेल्फ हिलिंग म्हणजे स्वतः टच थेरपी करून आपल्या सगळ्या चक्रांवरती 13 पॉइंट्स वरती काम करायचं आहे ऍज पर मिकाऊ उसुई रेकी. ठीक आहे, त्या संदर्भात सुद्धा आपल्याला या सगळ्या हिलिंग पॉइंट्स वरती 13 पॉइंट्स वरती काम करायचं आहे. त्यावेळेला देखील आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पुढे याल, सेकंड डिग्री थर्ड डिग्रीमध्ये याल, जेव्हा तुम्ही डिस्टन्स हिलिंग करणार आहात, त्यावेळेला देखील तुम्हाला प्रार्थना करायचीच आहे. म्हणजे आव्हान करायचे रेकीला, की रेकीला आव्हान करायचंय, मग प्रॉपर प्रार्थना करायची. आणि त्यानंतर हे जे आपण करतो आता, तर आपण सिम्पल स्टेजला आहोत, फर्स्ट स्टेजला आहोत, तिथे आपल्याला सेल्फ हिलिंग करायचं आहे. सो विथ अफर्मेशन 3-3 मिनिटाची बेल असणार आहे. आपण सकाळी बघितलंच त्याप्रमाणे सगळे पूर्ण आपले जे चक्रास आहेत 13 पॉइंट्स आहेत त्याच्यावरती टच थेरपीनं म्हणजे हँड प्रॉपरली ठेवून प्रत्येक 3 मिनिटं आपल्याला त्याच्यासाठी स्पेंड करायचं आहे. सो साधारण 40 ते 45 मिनिटाचं फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन आहे. सो सुरुवातीला रेजिस्टन्स येऊ शकतो, येतोच तो, त्यामुळे थोडस प्रयत्नपूर्वक आपल्याला आपल्या स्वतःसाठी बसायची तयारी ठेवायची आहे. आणि हळूहळू गोष्टी आपोआप होतात. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आज उद्यामध्ये क्लिअर होणारच आहेत. अजून जर त्या संदर्भातले काही प्रश्न असतील, सो आज आपण जाऊयात आणि पहिल्यांदा प्रार्थना कशी करायची, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बघूयात. कारण प्रार्थना करणं, रेकीला आवाहन करणं हे खूप महत्वाचं आहे. सो मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. नक्कीच हे सगळं तुम्हाला नोट्समध्ये मिळालेलंच आहे, पण तरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, सो लक्ष द्या, लक्षपूर्वक या गोष्टींकडे बघायचं आपल्याला. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण नेहमी रेकीला आवाहन करताना देखील आपण या स्थितीत आहोत, स्वतःला या स्थितीत ठेवायचं आहे. तुम्हाला नक्कीच आश्चर्यकारक अनुभव मिळणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःला या स्टेजमध्ये ठेवता. तर प्रत्यक्ष उपचार करताना कसा वापर करायचा किंवा रेकीला कसं आव्हान करायचं, त्यात 2 प्रकार आहेत, स्वयंउपचार आणि इतरांवरती उपचार. पण आता सध्या आपलं सगळं जे लक्ष आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, ते स्वयंउपचारावरती आहे. कारण आपण सेल्फ हिलिंग करतो आहोत पहिल्या डिग्रीमध्ये, स्वतःला हील करायचंय. पण जसं तुम्ही पुढे जाणार त्यावेळी तुम्हाला इतरांवरती उपचार करायचा आहे. आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे लाईफचं, हे रेकी मार्फत आपण इथून करायला सुरुवात करतो. जेव्हा आपण इतरांना ऍज अ मेडिएटर, ऍज अ साधक, ऍज अ इन्स्ट्रुमेंट म्हणून जेव्हा इतरांना हिलिंग करायला लागतो, त्यावेळेला आपण इतरांवरती जो उपचार करत असतो, त्यांनी आपण एक कॉन्ट्रीब्युशन या आपल्या समाजामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये इतरांसाठीच कॉन्ट्रीब्युशन आपण करत असतो. ओके, सो त्यावेळेला काय करायचं असतं, तर इतरांवरचा उपचार मी तुम्हाला फक्त माहिती म्हणून सांगते, पण लक्ष सगळं आता स्वयंउपचारावरती ठेवायचं. सो रेकीला आव्हान कसं करायचं, तेव्हा काय म्हणायचं, तर तेव्हा म्हणायचं आहे, मी स्वतःला आभारी मानते किंवा मी स्वतःला धन्यवाद देते, मी रेकीला धन्यवाद देते आणि मी स्वतःला धन्यवाद देते. कधीही कोणतीही हिलिंग प्रोसेस करताना, सेल्फ हिलिंग तर आपण करतोच आहे, पण जेव्हा तुम्ही इतरांना सुद्धा करणार ना, त्यावेळेला पहिल्यांदा स्वतःला प्रोटेक्ट करायचंय, स्वतःला पहिलं हील करायचं आहे या हिलिंगच्या प्रोसेसमध्ये. तर हिलिंगची प्रोसेस म्हणजे काय, की त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण रेकीला आव्हान करायचं की मी स्वतःला धन्यवाद देते, म्हणजे मी माझ्या स्वला धन्यवाद देत आहे, किंवा ह्या माझ्यातल्या आत जो प्राण चालू आहे, जो श्वास म्हणजे जिवंतपणाचं जे लक्षण माझ्यामध्ये आहे, त्याला म्हणजे माझ्या माइंडला मी धन्यवाद देते, माझी बुद्धी जी काही हे चालू आहे याला धन्यवाद देते. नंतर मी रेकीला म्हणजे ही जी एनर्जी आहे, स्पिरिच्युअल एनर्जी आहे, नैसर्गिक ऊर्जा आहे, या ऊर्जेला मी धन्यवाद देते रेकीच्या. आणि नंतर मी स्वतःला धन्यवाद देते, म्हणजे हे जे चक्रांवरती आपण काम करणार आहोत ते माझं शरीर आहे आणि या शरीराला धन्यवाद देते. म्हणजेच आपलं माइंड, सोर्स आणि बॉडी ही जेव्हा एका अलाइनमेंट मध्ये येते, तेव्हा कोणतीही एनर्जी खूप सुंदररित्या प्रभावित होते, किंवा कुठलेही काम करताना
जर तुमचं मन, नंतर ही सोर्सची एनर्जी आणि तुमचं शरीर जे एका सलग लाईन मध्ये अलाइनमेंट मध्ये आलं, तर ती गोष्ट फलद्रूप होते. तुम्ही गोल अचिव्हमेंट मध्ये सुद्धा या गोष्टी वापरल्या असतील. सो रेकी मध्ये पण त्याचा अर्थ तोच आहे की पहिल्यांदा स्वतःला धन्यवाद द्यायचे, स्वतःच्या माइंडला, स्वतःच्या विचारांना धन्यवाद द्यायचे, नंतर रेकीला धन्यवाद द्यायचे, आणि त्यानंतर तुम्हाला इतरांना धन्यवाद द्यायचे आहे. ठीक आहे. सो ही प्रार्थनेचा पहिला तुमचा पार्ट आहे. नंतर हे तुम्ही अनाउन्समेंट केलं किंवा हे रेकीला तुम्ही आव्हान केलं, मग प्रार्थना कशी करायची हे आपण बघूयात. की मी एक रेकी बालक आहे. इथं बालक म्हणजे मुलगी असो नाही तर मुलगा असो, दोघांना सेम लागू पडतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना बऱ्याचदा मेडिटेशन पण माझ्या आवाजात रेकॉर्ड आहे, आमचं त्याच्यावरती चालू आहे. आता सरांच्या आवाजात पण ते रेकॉर्ड होऊन येईलच लवकर, पण तोपर्यंत तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. त्यामुळे हे कन्फ्युजन करून घेऊ नका, आपल्या आपल्या पद्धतीने घ्या. की स्त्री आहे तर स्त्रियांनी स्त्रियांच्या पद्धतीने घ्या, पुरुष आहे तर पुरुषांच्या पद्धतीने. करतो करते या डिफरन्स मध्ये न अडकता आपण आपल्या पद्धतीने त्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. सो मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाने मी पूर्णतः प्रभावित झालोय किंवा आच्छादित झालेलो आहे. ठीक आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस आहे. रेकी सांगते आपल्या 5 नियमांमध्ये आजच्या दिवशी करा. सो ही प्रार्थना करताना आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आज मला माझ्या सर्व कामात संपूर्णता यश मिळाले आहे. कम्प्लीट टेन्स कालच सांगितलं, पूर्ण काळामध्ये विचार करायचा की ऑलरेडी मला यश मिळालेलं आहे. माझा मित्र परिवार, अधिकारी वर्ग, सहकारी, नातेवाईक, शेजारी, माझ्या कुटुंबातील सदस्य, लहान मोठे सगळे, नोकर मंडळी आणि माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक जण माझा आदर करतो. हे इंटेन्शन आहे. ही प्रार्थना तयार करण्यामागचं सुद्धा एक इंटेन्शन आहे. की मी संपूर्णतः रेकीच्या जो प्रकाश आहे त्यांनी आच्छादित झालेला आहे किंवा पूर्णतः प्रभावित झालेला आहे. त्यानंतर माझा आजचा जो दिवस आहे तो सर्वोत्कृष्ट दिवस आहे आयुष्यातला माझ्या. नंतर माझं जे काही रिलेशनशिप आहेत इतरांशी, त्यात स्वतःशी सुद्धा, ते सुद्धा उत्कृष्ट आहेत किंवा त्यांच्याशी जे काही माझं संपर्क येतो आहे, तर त्या प्रत्येक व्यक्ती माझा आदर करतो आहे. त्यात आज जे काही मी काम करतोय त्यात मी संपूर्णतः यशस्वी झालेलो आहे. हे इंटेन्शन आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट करायचं की ते सगळं झालेलं आहे. भले आपला दिवस आता सुरुवात होती, पण तरी पण आजच्या दिवसात जे काही ठरवलं ते संपूर्णपणे झालेलं आहे. हे इंटेन्शन क्रिएट करायचंय. ठीक आहे. त्यानंतर मी सगळ्यांची काळजी घेतो किंवा घेते. रेकी नेहमीच माझे संपूर्ण संरक्षण करते. रेकीच्या कृपेने मला अत्यंत आकर्षक, प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या कृपेने मला अत्यंत आकर्षक, प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या कृपेने आज मी सुखी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेत आहे. मी अनुभवत आहे. आज करणार आहे, म्हणजे आज आपण जे काही करणार आहोत त्या विशेष कामाचा उल्लेख करायचा आणि मी माझ्या कामात यशस्वी झालो आहे असं इंटेन्शन करायचं आहे त्या प्रार्थनेमध्ये. आत्ता इथून पुढे ही प्रार्थना रोज करायची आहे. तुम्ही फर्स्ट डिग्री मध्ये शिकताय, तुम्ही सेकंड डिग्री मध्ये आलात तर तुम्हाला अजून खूप ऍडिशन मिळणार आहे. जर नाही आलात तुम्ही हरकत नाहीये, पण हे जे करायचं आपलं ठरलंय हे आपल्याला रेग्युलर बेसिसवरती, डेली बेसिसवरती करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्यांच्या अथक परिश्रमांमुळे रेकीचा फायदा झाला किंवा रेकी पसरली गेली, जसं आपण बघितलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये रेकी कुठून कशी चालत आली. ही मिकाऊ उसूईंची रेकी आहे, जॅपनीज भाषेमध्ये आहे, आणि ती कशी गुरु शिष्य परंपरा करता करता, म्हणजेच पहिल्यांदा मिकाऊ उसूंकडनं चिजुरो हयाशी, हवाई टकाटा यांच्याकडे आली, मग बार्बरा, मग पॉला हरान, मग निलिमा राजे, मग शीतल बोरकर आणि नंदिनी मेश्राम जे आमच्या गुरु आहेत किंवा आमच्या टीचर आहेत त्यांच्याकडे आली, आणि त्यांच्याकडनं आमच्याकडे आली. सो असा हा त्याचा सिक्वेन्स आहे. सो या सगळ्या गुरुजनांना किंवा हा जो सिक्वेन्स आहे यांना सगळ्यांना आपल्या गुरु शिष्य परंपरेला मनापासून आभार द्यायचा आहे आणि मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करायची आहे. सो सगळ्यांच्या लक्षात आलं कशी प्रोसेस आपल्याला करायची आहे. की पहिल्यांदा आपल्याला रेकीचं आव्हान करायचंय. मी स्वतःला धन्यवाद देते, रेकीला धन्यवाद देते आणि मी स्वतःला धन्यवाद देते. त्यानंतर प्रार्थना म्हणताना आपले जे काही गुरुवर्ग, गुरुजन आहेत, घरातले आहेत, आपले जे काही रिलेशनशिप आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद द्यायचा आहे. रेकीच्या कृपेने आजचा दिवस उत्कृष्ट आहे हे इंटेन्शन क्रिएट करायचं आहे. त्याचबरोबर आज जे काही कामं मी करत आहे विशेष उल्लेख करून ती कामं व्यवस्थित पार पडलेली आहेत. जे काही माझे रिलेशनशिप आहेत, जी काही लोक माझ्या आयुष्यात आहेत ती संपूर्णतः माझा आदर करत आहेत. हे तुम्हाला एक इंटेन्शन क्रिएट करायचं, म्हणजे हे प्रार्थनेचा पार्ट आहे. आणि त्याचबरोबर जी गुरु शिष्य परंपरा आली आहे त्या सगळ्या गुरु शिष्य परंपरेला, कारण रेकीची सुरुवात तिकडनं झाली, सो तो एक मान, एक ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. सो असा हा सिक्वेन्स आहे, अशी ही संपूर्ण प्रार्थना आहे. सो आव्हान करायचं पहिलं रेकीला,
आणि त्यानंतर प्रार्थना म्हणायची. हे प्रॉपर तुम्हाला मेडिटेशन मध्ये सगळं व्यवस्थित केलेलं आहे, स्टेप बाय स्टेप ते सगळं मिळणार आहे. आपले 13 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही उद्याचं सेशन आहे किंवा तुमच्याकडे गुगल फॉर्म सर शेअर करतील, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही क्वेश्चन घेऊ शकता. कारण कसं सगळंच ऍट अ टाइम आपण घेऊ शकत नाही, पण शक्यतो तुमच्या सगळ्या शंका निरसन करण्याचा मी प्रयत्न केलाय. सो 13 पॉईंट म्हणजे आपण बघितलं, सहस्त्रार चक्र, फ्रंट हेड पॉईंट, दुसरा आज्ञा चक्राचा फ्रंट पॉईंट, नंतर बॅक पॉईंट हा तिसरा झाला, बरोबर आहे. त्यानंतर आपला थ्रोट चक्र, विशुद्ध चक्राचा फ्रंट पॉईंट आणि विशुद्ध चक्राचा बॅक पॉईंट, हे 5 हेड पॉईंट झाले. त्या प्रत्येक पॉईंट वरती इथून हे 5 झाले पहिले हेड पॉईंट. नंतर आपलं अनाहत चक्र आहे, हृदय चक्र आहे. हार्ट चक्रावरती आपल्याला 3 मिनिटं द्यायची आहेत. नंतर सगळे फ्रंट पार्ट म्हणजे सोलर प्लेक्सिसचा फ्रंट पार्ट, सॅक्रल चक्राचा आणि रूट चक्राचा फ्रंट पार्ट, आणि तेच या चक्रांचे बॅक पार्ट. म्हणजे तुम्ही असा हात ठेवू शकता हार्ट चक्राच्या बॅक पार्ट साठी, किंवा ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी हार्ट चक्रावरतीच हात ठेवायचा आहे. नंतर अप्पर बॅकला तुम्ही दोन्ही हात ठेवायचे. त्यानंतर सॅक्रल चक्र, ह्याचा लोअर लोअर पार्ट आहे, लोअर ऍब्स, लोअर बॅक जिथे असते तिथे कमरेवरती हात ठेवायचा. आणि नंतर लिटरली तुम्हाला हातावरती बसायचंय, म्हणजे मूलाधार चक्राचा बॅक पार्ट. अशा 13 पॉईंट वरती, प्रत्येक पॉईंट वरती 3-3 मिनिटं तुम्हाला टच थेरपी म्हणजे हस्तस्पर्श चिकित्सा तुम्हाला स्वतःवरती करायचंय, सेल्फ हिलिंग. ओके. सो हे 13 पॉईंट आपल्याला मेडिटेशन मध्ये फॉलो करायचं. मेडिटेशन मध्ये प्रॉपर ही प्रार्थना आपण जी बघितली ती डेली बेसिसवरती आपण करणार आहोत. हळूहळू जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल त्यानंतर तुम्ही स्वतः मनाने सुद्धा म्हणू शकता. पण आता सध्या हे मेडिटेशन तुम्हाला 7 दिवस कंटिन्यू करायचं आहे. जर तुम्ही या प्रवाहात पुढे आलात तर नक्की सेकंड डिग्री मध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. जर तुम्हाला इथेच थांबायचं असेल तर ही गोष्ट तुम्ही सातत्याने करायची आहे. मग 7 दिवस फक्त कंपल्सरी आहे की 7 दिवस करायचे, त्यानंतर तुमची फर्स्ट डिग्री कंप्लीट होणार आफ्टर अटेनमेंट. ओके. आणि जर तुम्ही पुढच्या प्रवाहात येतात तर त्याच्यामध्ये सिम्बॉल्स ऍड होतील, अजून एनर्जी वाढणार. या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही माहिती देऊच पुढे. सो आता प्रार्थना सगळ्यांना कळाली आहे, आव्हान कसं करायचं, हिलिंग कसं करायचंय. सो आता आपण फ्रंट स्टेजला, सो इथे तुमच्या मनात प्रश्न असतील की हिलिंग काय आहे, हिलिंगचा हे काय, तर आता या स्टेजमध्ये आपण फक्त सेल्फ हिलिंग बघत आहोत, जे आपल्याला 13 पॉईंट वरती द्यायचं आहे. स्वतःच्या टच थेरपी म्हणजे स्वतःचा हात वापरून स्वतःच्याच या 13 पॉईंट्सला म्हणजे स्वतःच्याच जी चक्र आहेत त्याला हील करायचं आहे. पहिल्या डिग्रीमध्ये एवढंच शिकायचं आहे आणि तेच महत्वाचं आहे. ओके. सो थँक्यू सो मच. येस सर, तुम्ही सांगा आता पुढच्या एकदा गोष्टी. प्रार्थना घेऊन घ्या, असं वाटते मला. ओके. सर्वांची आहे ना, बर. तुमच्या मागं मागं म्हणतील. ओके. चलेगा. येस. चालेल, घेऊयात आपण. सगळे रेडी आहेत आणि सगळ्यांनी रिलॅक्स बसायचं आहे. ठीक आहे. हात जोडायचे आहेत पहिल्यांदा. मी तुम्हाला सांगते तसं तसं फॉलो करा. ठीक आहे, स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा म्हणायचं आहे की मी रेकीला पहिल्यांदा आव्हान करूयात आपण. ठीक आहे. मी मी स्वतःला धन्यवाद देते, मी रेकीला धन्यवाद देते आणि मी स्वतःला धन्यवाद देते. ठीक आहे. रेकीला आव्हान केलं, पहिल्यांदा मी स्वतःला धन्यवाद दिले म्हणजे स्वतःच्या माइंडला धन्यवाद दिले. मग मी सोर्स म्हणजे रेकीला धन्यवाद दिले आणि मी स्वतःच्या शरीराला धन्यवाद दिले. ठीक आहे. सो हे रेकीला आपण आव्हान केलं. त्यानंतर मग आपण प्रार्थनेकडे जाणार आहोत आणि प्रार्थना म्हणणार आहोत की मी एक रेकी बालक आहे. आपल्याला उच्चारण करायचं की मी एक रेकी बालक आहे, साधक आहे इथे, म्हणजे नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे. वेट करू आपण एक सेकंद. माझा आवाज येतोय ना सर्वांना? ओके. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघणाऱ्या पांढऱ्या धवल प्रकाशाने किंवा पांढऱ्या प्रकाशाने मी संपूर्णतः प्रभावित झालेलो आहे. माझे इंटरनेट, आवाज येतोय ना? हॅलो. आता आवाज ठीक आहे, येतोय ना? मधात गेला होता, आता ठीक गेला आहे. होता ना? ठीक आहे, मी पुन्हा सांगते. सो रेकी, पहिल्यांदा मी रेकी बालक आहे हा ऍक्सेप्टन्स द्यायचा आहे. त्यानंतर मी रेकीच्या हृदयातून निघणाऱ्या रेकीच्या प्रकाशाने किंवा पांढऱ्या धवल प्रकाशाने मी पूर्णतः प्रभावित झालेले आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आज मला माझ्या सर्व कामात पूर्ण यश मिळाले आहे. जे काही काम आज मी करणार आहे दिवसभरात त्यामध्ये ऑलरेडी मला यश मिळालं आहे, हे आपल्याला इंटेन्शन क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर माझा मित्र परिवार, अधिकारी वर्ग, सहकारी, नातेवाईक, माझ्या कुटुंबातील सदस्य, नोकर मंडळी,
आणि माझ्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती माझा आदर करते आहे आणि मी देखील त्या सगळ्यांचा मनापासून आदर करतो किंवा करते. ठीक आहे. मी सगळ्यांची काळजी घेतो आणि रेखी नेहमीच माझं संपूर्ण संरक्षण करते. मी सगळ्यांची काळजी घेतो किंवा घेते आणि रेखी माझं संपूर्ण संरक्षण करते. रेखीच्या कृपेने माझं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक आणि प्रभावशाली झालेलं आहे. तर रेखीच्या कृपेने अत्यंत आकर्षक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा मला लाभ झालेला आहे. रेखीच्या कृपेने आज मी सुखी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेत आहे. मी अनुभवत आहे. म्हणजे आज जे काही आपण काम करणार आहोत, कामांचा उल्लेख करायचा आणि मी माझ्या कामात यशस्वी झालो आहे किंवा झाले आहे, अशी आपल्याला म्हणायचंय. त्या ठिकाणी ते इंटेन्शन आपल्याला क्रिएट करायचं आहे. ओके. त्यानंतर आपले जे काही गुरुवर्य आहेत किंवा आतापर्यंतची ही मिका उचलून पासून जी काही गुरु शिष्य परंपरा चालू आली आहे की त्यांच्यामुळे ती रेखी आपल्यापर्यंत पोहोचली, त्या सगळ्यांचे धन्यवाद म्हणायचे आहे. सुरुवातीला तुम्हाला नावं नवीन वाटतील किंवा ओळखीत येते त्यावेळेला तुम्ही ते वाचलं तरी चालेल किंवा जे बोलतोय आपण ते नुसतं गुरु शिष्य परंपरा म्हटलं तरी ते इंटिग्रेशन होऊन जातात त्या गोष्टी. त्या सगळ्या गुरूंना मी मनापासून धन्यवाद देते. या निसर्गाला धन्यवाद देते. असं म्हणायचंय की प्रार्थना अशा पद्धतीने करायची आहे. ओके. सो माझा आवाज क्लिअर आला का आणि कळालं का सगळ्यांना? प्रार्थना समजली? येस. तर हे आपण जेव्हा सकाळी मेडिटेशन प्ले केलं तेव्हा सुद्धा ती होती. सो तुम्हाला ते ऑडिओ ऑलरेडी सरांनी पाठवलेलं आहे, सगळं शेअर केलेलं आहे. सो ते सुरुवातीला तुम्ही एकदा व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्ही काम करता त्या ठिकाणी सुद्धा ऐका. ते अफर्मेशन पण ऐकणं गरजेचं आहे जेव्हा केव्हा तुम्हाला करेल. आणि दिवसभरातनं शक्यतो सकाळी करा, कारण पूर्ण दिवस आपला त्याच्या पुढे असतो. अगदीच नाही जमलं तर दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता. ठीक आहे. ओके. येस. येस सर. ओके. आवाज येतोय माझा आता येस सर. सर्वांना? ठीक आहे. येस. सो एक माझं तुम्हाला स्पेशल रिकमेंडेशन राहील सर्वांना, की तुम्ही काय करा, एक ग्रुप बनवा तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये स्वतःचा. हम्म. आणि हा ग्रुप तुम्हाला परमनंट कामात येईल. तर त्या ग्रुपमध्ये काय करायचं, ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला वाटतात त्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही कॉपी पेस्ट करून ठेवू शकता. म्हणजे हम्म. काही डॉक्युमेंट्स असतात, काही व्हिडिओज असतात, आता हे रेकॉर्डिंग्स आहे, जे काही असेल ते तुम्ही त्या ग्रुपमध्ये, त्याला नाव द्यायचं माय स्पेस. ठीक आहे. किंवा माय डॉक्युमेंट किंवा वॉट एव्हर. तर तिथं काय होईल की तुम्हाला एका ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील. तर जे पण इम्पॉर्टंट वस्तू वाटली तुम्हाला गोष्ट, ते उचलायची, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून द्यायची. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणीतरी ॲड करून ठेवायचं, आपल्या घरातलं किंवा आपलाच दुसरा नंबर ॲड करू शकता. सो याने काय होईल की तुमचं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे तयार राहील, तुमच्या गोष्टी तुमच्या हरवणार नाही इकडे तिकडे, आणि ते सर्व तुमच्याकडे असेल. ठीक आहे. सो आता जुन्या बॅचचे काही लोक इथं आहेत. अस्मिता मॅडम आहेत, अस्मिता भालेराव. बोलू शकता का तुम्ही? जे की आपल्या सेकंड आणि थर्ड लेवलला आहेत. तर त्यांचा एक्सपिरियन्स ऐकू आपण, की त्यांना कसं वाटत आहे. त्यानंतर आपल्या दळवी मॅडम दिसल्या होत्या मला. हां, आरती दळवी मॅडम पण आहेत आपल्यासोबत. तर त्या आत्ता त्यांनी जॉईन केलं आणि आता ते 7 दिवसाचं मेडिटेशन करतायत. तर ह्या दोघींना मला विचारायला आवडेल, की पहिले तर मी अस्मिता मॅडमला विचारेल की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे. तुमची लेवल 2 झाली, लेवल 3 पण आता 2-3च दिवस राहिले. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? प्लीज अनम्यूट करून थोडं सांगितलं तर इतरांना थोडी मदत होईल. येस. येस सर मॅडम, खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे मला आणि हम्म, खूप गोष्टी अनुभवायला भेटतात. म्हणजे आणखीन मी लेवल 2 आणि 3 मध्येच आहे, तरी पण त्या करताना म्हणजे जेव्हा आम्ही प्रॅक्टिस मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या जेव्हा ट्राय करतो तेव्हा त्या खरंच घडतात, खऱ्या होतात. म्हणजे इतकं सुंदर फील होतं की त्या रेकीच्या मदतीने त्या कम्प्लीट होतात ना, ते बघून खूप छान वाटतं. आणि कम्प्लीट पण नाही झालेला कोर्स, आणखी चालूच आहे, तरी एवढे गुड छान छान अनुभव येत आहेत. गुड गुड गुड. सो एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल मला, की जेव्हा तुम्ही हा 7 दिवसाचा क्लास केला होता आणि जेव्हा असा 6वा किंवा 7वा दिवस होता, तेव्हा तुमच्या मनात काय होतं, जेव्हा तुम्हाला माहीत पडलं की आता पुढं मला सेकंड आणि थर्ड लेवल करायचे आहे. सो हाऊ यू टूक युअर डिसिजन? तुम्ही ते डिसिजन कसं घेतलं होतं? ऍक्च्युली रेकी करताना म्हणजे मी आधी एकदा केलता कोर्स ऑफलाईन मध्ये, हम्म, पण मला हम्म. आणखीन शिकायचं होतं. 2 आणि 3 लेवल करायची होती. तर बरं. तुमचा कोर्स पाहिला तेव्हा कळलं मला. आणि मला आधीच माहिती होतं की हा कोर्स खूप छान आहे आणि 2 आणि 3 करायलाच हवं. हम्म, हम्म. हा. तर त्याच्यात मला या क्लासमधनं खूप छान नवीन नवीन गोष्टी पण शिकायला भेटल्या. त्यामुळे ओके. मग मी डिसाईड केलं की इथंच करायचं म्हणून.
आणि ऍडव्हान्स गोष्टी पण तुमच्याकडनं खूप साऱ्या भेटल्या. ओके, सो आर यू म्हणजे हॅपी फक्त नाव? 2 आणि 3 लेवल हीच नाही शिकायला भेटत आहे, तर त्याच्यापेक्षा पण दुसऱ्या गोष्टी खूप साऱ्या भेटतात शिकायला. थँक्यू, 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 थँक्यू अस्मिता मॅडम. Thank थँक्यू सो मच. आता आपल्यासोबत एक आरती दळवी मॅडम आहेत. आहेत का तुम्ही? आरती मॅडम दिसताय का? आहे का तुम्ही? मला दिसल्या होत्या मदत कुठेतरी. आय थिंक कुठेतरी बिझी आहेत त्या. ठीक आहे. सो हे जुन्या बॅचचे विद्यार्थी आहेत. अजून कोणी आलं का मला बघू द्या. ज्यांची आता ऑलरेडी बॅच चालू अजून संपली नाही. एक 2-3 दिवसाचा पोर्शन राहिलेला आहे त्यांचा लेवल 3चा. तर त्यांचा एक्सपिरियन्स आपण ऐकलेला आहे ऑलरेडी. अजून कोणी आहे का? हात वर करा कोणी असेल तर. मला दिसत नसेल, कदाचित असं होऊ शकते. ठीक आहे, काही नसतील तर आरती मॅडम आले की आपण त्यांचा एक्सपिरियन्स घेऊ. तर तत्पूर्वी आता बऱ्याच लोकांच्या मनात एक हे आहे, प्रश्न आहे की पुढं कसं काय, काय आपण शिकणार आहोत, किती दिवसाचा कोर्स असणार आहे, वेळ काय असणार आहे, रेकॉर्डिंग मिळेल की नाही मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्याबद्दल आपण एक सविस्तर एक 10 मिनिटाची चर्चा करू. 10 मिनिट इज ओके, 10 ते 12 मिनिटं. त्याच्यामध्ये मी सर्व माहिती देतो, लक्ष देऊन ऐका. ओके, जरी याची रेकॉर्डिंग मिळत असली तरी पण लक्ष देऊन ऐका. सो इट विल बी हेल्पिंग यू टू टेक युअर डिसिजन फास्टर. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हो ती दिसली व्हाईट कलरची. अरे वा, व्हेरी गुड. रेखा मॅडम म्हणतात जुनी गाडी होती आमच्याकडे, दिसली. तिच्या काही मेमरीज बाकी आहेत तुमच्यासोबत मे बी. काय माहितीये का कसं. आरती मॅडम बोलायचं आहे का तुम्हाला? अनम्यूट करू? हां बोला. येस. आरती मॅडम 5 दिवस झाले रोज सकाळी मेडिटेशन करतायत आमच्यासोबत. तुमचा अनुभव काय आहे सकाळचा जो? अतिउत्तम. आज येस. सकाळी 5 वाजता पण 7 वाजता पण, ओके, कारण व्हेरी गुड. सेकंड आणि थर्ड डिग्रीसाठी मी ऍडमिशन घेतलेलं आहे. हां हां तर हां. सेवा सुद्धा करून सुद्धा मी आता 2 वाजता जॉईन झालेले आहे. व्हेरी दोघांचं गुड. आरती मॅडम आणि सर ह्यांचं शिकवणं आणि एक्सप्लेन करणं एवढं अति उत्तम आणि सुंदर असतं की लहान मुलांना सुद्धा लगेच कळेल. एवढं थँक्यू, सुंदर थँक्यू. आणि छान शिकवतात आणि त्याचा आत्मसात करणं हे कोणत्याही विद्यार्थ्याला जमू शकणार असं आहे. थँक्यू सो मच. कारण थँक्यू, त्यांचं थँक्यू. सांगणं खूपच अतिउत्तम आहे. थँक्यू सो आणि मच. मी थँक्यू. गाईड होते, प्रत्येक सेशनला मी गाईड होते. हो, मला वाटतं तुम्ही आता हे फर्स्ट डिग्री रिपीट करत आहे, बरोबर आहे? हो, हां, फर्स्ट डिग्री रिपीट. माझी झालेली आहे. हां. तरी पण मी आता रिपीट करते, कारण सेकंड आणि थर्डला मी ऍडमिशन घेतलेलं आहे. तेवढं जेवढं येस. जास्त ग्रास्पिंग होईल तेवढं खूप उत्तम आहे पुढच्या एक्झॅक्टली, ह्याच्यासाठी. एक्झॅक्टली, एकदम बरोबर आहे. की जेवढी जास्त तुम्हाला ह्या लेवलला अंडरस्टँडिंग येईल तेवढं तुम्हाला सोपं जाईल पुढच्या गोष्टी समजायसाठी. हो व्हेरी गुड. हो. थँक्यू सो आणि मच. थँक्यू. आणि दोघंही कोऑपरेट एवढं आहे. माझं फर्स्ट ह्याला माझं अचिव्हमेंट झाली नव्हती. आरती मॅडमनी स्पेशल फर्स्ट अचिव्हमेंट मला दिली सेपरेटली. म्हणून थँक्यू. त्यांचं कोऑपरेशन पण एवढं खूप आहे ना. एक तर ते निशुल्क आहे सगळं आपल्याला, येस. पण खूप छान. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आरती मॅडम. धन्यवाद, आभारी आहे, आभारी. थँक्यू. थँक्यू. ओके, सो अनुभव तुम्ही ऐकलेच आहेत. ओके, सो आता आपण एक शॉर्टकटमध्ये पटापट बघू की काय आपण शिकणार आहोत. ओके, थोडं मी एक्सप्लेन करतो. मधामधात गरज वाटली तर आरती मॅडम तुम्ही पण अनम्यूट करून ठेवा. काही ॲडिशनल तुम्हाला वाटलं तुम्ही ॲड करत चला त्याच्यामध्ये, है ना? सो काय शिकणार आहोत आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलमध्ये हे आपण बघू. आणि मग आपण पुढचं जे गोष्टी आपल्या ते कंटिन्यू करू. ठीक आहे. जस्ट मिनिट, लेट शेअर द स्क्रीन. ओके, सो लेवल 1ची जेव्हा तुमची 7 दिवसाची प्रॅक्टिस संपेल, ओके, त्यानंतर तुम्ही लेवल 2 चालू करू शकता. बट आता आपली लेवल 2 जे आहे ते 3 तारखेपासूनच चालू होत आहे. आजची 31 तारीख आहे. आता फक्त 3च दिवस बाकी आहे. तर या केसमध्ये काय करू शकता की तुम्ही आजपासून प्रॅक्टिस चालू केली तर तुमची 3 तारखेपर्यंत 4 दिवस संपून जातील ऑलरेडी. ठीक आहे. 5वा, 6वा आणि 7वा हे 3 दिवस तुम्ही सेकंड डिग्री चालू झाल्यावरही करू शकता सकाळी मेडिटेशन, काही अडचण नाही आहे. म्हणजे सेकंड डिग्रीचा अटेनमेंट होण्याच्या आधी तुमची फर्स्ट डिग्रीचं संपलेलं असेल. त्यामुळे आपण सेशनच असे प्लॅन करतो की तुमचं ते झालं पाहिजे. ओके. आणि सकाळी 7 वाजता बॅच चालू असते. त्या बॅचमध्ये येऊन तुम्ही जर बसले तर तुम्हाला अधिक जास्त हेल्प होईल. बऱ्याचदा एकटं करायचं म्हटलं की गोष्टी होत नाहीत किंवा आपण ते टाळाटाळ करतो की अरे छोड यार, आज नाही कल देखते है. अरे आता कुठं चाललं पडून, आहे आपल्याकडे ऑडिओ, आहे आपल्याकडे PDF, करू कधीतरी, असं होते आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. ओके, ह्याचा अनुभव मला माझ्यापेक्षा चांगला कोणालाच नसेल. कारण मी आतापर्यंत जवळजवळ 50 रेकी ग्रँड मास्टरला शिकवलेलं आहे की डिजिटल मार्केटिंग कशी करायची. पण मी स्वतः कधी रेकी शिकलो नव्हतो. कारण
अरे ग्रँड मास्टर आहे अपने पास, देख लेंगे कभी तो सीख लेंगे. अरे हे आहे पाहून घेऊ, कधीतरी करून घेऊ. पण जेव्हा मला रिअलायझेशन झालं की हे करायचं तेव्हा मी ते शिकलो, तेव्हा मी त्या गोष्टी केल्या. म्हणून मी सांगत असतो की बाबा आला चान्स, तुम्ही ऑलरेडी 6 दिवस इन्व्हेस्ट केले, आयुष्याचे 6 तास इन्व्हेस्ट केले, तर आता थांबू नका, आता पुढचं करून टाका पटकन. कारण करेंगे, कल करेंगे, कल देखेंगे, वो कल कभी नहीं आता लाइफ में. ध्यान रखना मेरी बात, कल कभी नहीं आता, जो है वो आज, अभी, इसी वक्त है. क्योंकि ये समय से तुम बाहर निकले रे निकले कि नई अपॉर्चुनिटीज और नए चैलेंजेस, दोनों चीजें आपके सामने खड़ी है. और इंसान का क्या है, ज्यादातर कहाँ पे जाता है ध्यान? हेलो, चैलेंजेस पे ध्यान जाता है ना. फिर वो बोलता है कि अरे सर मेरे बेटे का बर्थडे है, अरे सर मेरी बेटी की शादी है, अरे सर उसका एग्जाम है, अरे सर मेरा ऑफिस में तो मेरे को टाइम ही नहीं मिल रहा, क्या बोलूं मैं. अहो लोकलमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये बसून सेशन अटेंड करणारे लोक आहेत. कळलं का तुम्हाला? नाही, मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो तर रात्री येऊन रेकॉर्डिंग बघणारे लोक आहेत. ज्या माणसाला काहीतरी करायचं आहे ना, त्याच्या पुढं कारणं नसतात. आणि ज्याला कारणं द्यायची आहे ना, त्याला काही करायचं नसतं लाईफमध्ये. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे इफ यू वॉन्ट टू डू इट एनी हाउ, एनी हाउ, हो जाएगा वो. आप सिर्फ कूद लो उसमें, उडी मारा तुम्ही. ते पुढचं तो सांभाळून घेईन. कोण? तो आपल्या वरची जी पॉवर आहे ते सांभाळून घेईल. तुम्ही फक्त उडी मारायची असते. ओके. सो लेवल 2 मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर लेवल 2 मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जे तुम्हाला सिम्बॉल 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 नेहमी सांगत होतो, तर असे काही रेकीचे काही सिम्बॉल्स आहेत जे मिकाई उसुईने आपल्याला दिलेले आहेत. ते सिम्बॉल्स आपण शिकणार आहोत. त्याचे नावं आहेत हे इथं. हे आता ऐकायला तुम्हाला थोडं वेगळं वाटेल कारण की तुम्ही कधी ऐकलं नाही, पण तरी सांगतो. होन्शा जेशोनेन, सेहेकी, चोकुरे, फायर सेर्पंट, मेलून ज्याला म्हणतात, झोनार, हार्थ, हे सिम्बॉल्स तुम्हाला शिकवले जाणार. आता हे सिम्बॉल का शिकायचे बाबा? याने काय होईल, तर हे सिम्बॉल तुमची पॉवर वाढवतील, तुमची जे एनर्जी आहे ते वाढवतील. तुम्ही जे काही इंटेन्शन क्रिएट कराल, जे काही गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न कराल किंवा रिकी द्याल, त्याच्यामध्ये पॉवर ॲडिशन होईल. याने काय होईल? पॉवर ॲडिशन होईल. या प्रत्येक सिम्बॉलचा काहीतरी अर्थ आहे. आपण ए ला ए का म्हणतो, बी ला ए का नाही म्हणत आपण? ए ला ए का म्हणतो आपण? कारण कुणीतरी सांगितलंय आपल्याला की तो ए आहे. मग ज्यांनी तो ए बनवला त्यांनी कितीतरी मेहनत केली असेल की नाही? येस नो? काय म्हणता? बरोबर आहे की नाही? खूप सारी मेहनत केली असेल त्याने, खूप सारा रिसर्च केला असेल त्याने. बरं हे सांगा बरं, तुम्हाला जे दिसते याला जर का मी ए म्हणेल तर तुम्ही हो म्हणाल का? तुम्ही म्हणाल काय सर हे ए आहे का? हे तर सी आहे. मग आता या CAT असं जेव्हा आपण लिहितो तेव्हा काय होते? हे कॅट होते. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ मांजर होतो. हे कसं काय समजते आपल्याला? कुणीतरी काहीतरी आपल्याला सांगितलं, कुणीतरी सांगितलं की हे दोन आहेत आणि याला दोन आणि दोन एक केल्यावर हे चार होतात. आता जगाच्या कुठेही गेले पाठीवर तर दोन आणि दोन किती होतात? चारच होतात. कारण सर्वांना हे शिकवलेलं आहे. तसे याला म्हणतात सिम्बॉल. तसे हे सिम्बॉल आहेत. हे त्या गुरूंनी, ज्यांनी हे गोष्टीसाठी खूप मोठा तप केला, खूप मोठी मेहनत केली, त्यांनी हे सिम्बॉल्स आपल्याला दिलेले आहेत. होन्शा जेशोनेन, सेहेकी, चोकुरे, फायर सर्पंट किंवा त्याला मेलोन म्हणतात, झोनार आणि हार्थ, हे सिम्बॉल त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे बघा, कुणीतरी कितीतरी वर्षाची तपस्या केली आणि त्या गोष्टी आपल्याला किती सहज मिळतात हो, 15 दिवसात. 15 दिवसात त्या गोष्टी आपण शिकून जाऊ. बघा काय गंमत आहे. म्हणजे कुणाचं तरी आयुष्य गेलं त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, तर त्या गोष्टीची तेवढी व्हॅल्यू आहे. तर ह्या गोष्टी, हे पॉवर सिम्बॉल्स काय आहेत हे तुम्हाला तिकडे मिळणार आहेत सेकंड डिग्रीमध्ये. ते कसे इंटिग्रेट करायचे, ते कुठं वापरायचे, कुठल्या इंटेन्शनसाठी काय वापरायचे, हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये शिकवल्या जाईल. PDF नोट्स दिल्या जाईल, रेकॉर्डिंग दिल्या जाईल, इंटरॅक्टिव्ह सेशन असतात. तुमचे काही प्रश्न असले ते पण आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर डिस्टन्स हिलिंग. आत्ता आपण जे शिकलो ते काय आहे, की हाताने ते द्यायचं आहे. टच थेरपी शिकलो आपण, की मला समजा XYZ व्यक्तीला द्यायची आहे रेकी, तर मी काय करेन, त्याला टच करेल. पण आता एखादी लेडीज आहे किंवा जेंट्स आहे किंवा त्याला तुम्ही हात लावू शकत नाही, अशा अडचणी येतील ना, बरोबर आहे की नाही? असं थोडी आहे प्रत्येकजण तुम्हाला अलाउ करणार आहे. मग त्या केसमध्ये काय करणार तुम्ही, तर त्या केसमध्ये डिस्टन्स हिलिंग. डिस्टन्स म्हणजे दूर राहून. आता जसं मी पुण्यामध्ये बसलो आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात बसले असाल, मी इथूनही तुम्हाला रेकी देऊ शकतो. इफ आय वॉन्ट, मी देऊ शकतो. त्याला म्हणतात डिस्टन्स हेलिंग. तर डिस्टन्स हेलिंग तुम्ही शिकणार आहात सेकंड आणि थर्ड डिग्रीमध्ये. दोन्हीमध्ये तुम्ही ते शिकाल थोडं थोडं, स्टेप बाय स्टेप. त्याच्यामध्ये काय काय पद्धती आहेत बरं? त्याच्यामध्ये फोटो फ्रेम पद्धती आहे, फोटो पद्धती आहे, सामूहिक पद्धती, उशी पद्धती आहे, स्वयंघोषणा आहे. स्वयंघोषणा तुम्ही जे सकाळी मेडिटेशन ऐकता,
तशी तशी एक स्वयंघोषणा पद्धती आहे. ओके, की तुम्ही स्वतःला घोषित करून ते सांगाल. फोटो फ्रेम, फोटोमध्ये बघून तुम्ही त्याला हे कराल, ते डिटेलमध्ये नंतर सांगू. फोटो पद्धती आहे. सामूहिक पद्धती म्हणजे ग्रुप हिलिंग. 4 5 6 तुम्ही आता सगळे लोक आले, समजा 5 6 लोक तुम्ही हिलर झाले, तर तुम्ही 5 6 लोक मिळून मला सांगा, जन गण मन आपण म्हणत होतो की नाही कॉलेजमध्ये शाळेमध्ये, है ना, जन गण मन असं म्हणत होतो. मग आपल्याला घरी येऊन म्हटलं की म्हण रे बाबा राष्ट्रगीत, तर म्हणता येत होतं का आपल्याला? आपण विसरून जात होतो मधामध्ये. का बरं? इट्स अ एनर्जी ऑफ द ग्रुप. ग्रुप एनर्जी म्हणजे ग्रुपची एनर्जी वेगळी असते. मग ग्रुपमध्ये हिलिंग कसं करायचं? एखाद्या व्यक्तीला जर का तुम्हाला लवकर क्युअर करायचं असेल किंवा जास्त इंटेन्शनने त्या गोष्टी करायच्या असेल, तर यू कॅन डू द ग्रुप हिलिंग. म्हणजे तुम्ही आता जे काही मित्र व्हाल तुम्ही सेकंड थर्ड डिग्रीमध्ये, तर तुम्ही मैत्रिणी जे आहे, तुम्ही हिलरचा एक ग्रुप बनेल, कम्युनिटी बनेल. ते लोक तुम्ही त्यांना काय करू शकता? हिलिंग देऊ शकता. त्याला म्हणतात कोणती पद्धत? सामूहिक पद्धत. ठीक आहे. त्यानंतर उशी पद्धती आहे, जे पिलो पिलो जे आहे आपली त्याची. ठीक आहे. वेगवेगळ्या रेखी उपचार पद्धती, जसं की लेखन पद्धती. मी सांगितलं होतं लिखाण आणि लेखन, तर ते अजून थोडं एक्सप्लेन करेल मी, किंवा मॅडम एक्सप्लेन करतील त्या दिवशी. सो लेखन पद्धतीने कसं करू शकता? कॅन्डल पद्धती आहे, कॅन्डल लावून तुम्ही कसं करू शकता? एनर्जी बॉल पद्धती, एनर्जी बॉल क्रिएट करून तो कसा तुम्ही हे करू शकता, हे पण तुम्हाला शिकवलं जाईल. त्यानंतर इंटेन्शनल रेकी म्हणजे लेखन पद्धती, रेकी इंटेन्शनल बॉक्स. जसं मी तुम्हाला चीट बॉक्स सांगितला, मी बोललो होतो ना की सेकंड लेवलमध्ये याचं नाव चेंज होईल. तर तो इंटेन्शनल बॉक्स कसा बनवाल, त्याला तुम्ही कसं आणखी जास्त पॉवरफुल बनवाल, ते तुम्हाला शिकवलं जाईल. त्यानंतर पुढं आहे नकारात्मक काही गोष्टी असतात आपल्यामध्ये, है ना. बऱ्याचदा डाऊन फील होतं, बऱ्याचदा तब्येत खराब असते, बऱ्याचदा असं वाटत नाही की काही करावं, मूड ऑफ असतो, XYZ जे जे असेल ते, है ना, ब्ला ब्ला ब्ला. तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही कसं स्वतःला एनर्जाइज कराल किंवा इतरांना एनर्जाइज कराल, तर पिलर एक्सरसाइज आहे. पिलर काय असते, की पिलर कसे लावायचे, आपलं घर कसं प्रोटेक्ट करायचं, आपले मुलं कसे प्रोटेक्ट करायचे, आपली परिवार कसा प्रोटेक्ट करायचा. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या दूर राहत असाल, तुमची मुलगी तुमच्या दूर राहत असेल, काही दुसऱ्या शहरात शिकत असतील, दुसऱ्या शहरात राहत असतील, तर त्यांना तुम्ही इथून कसं प्रोटेक्ट करणार. दॅट इज कॉल्ड अ पिलर एक्सरसाइज. दुसरं आहे सॉल्ट थेरपी. समटाईम यू फील, समटाईम कधीतरी आपल्याला असं वाटते डाऊन वगैरे, तर ते सॉल्ट थेरपी काय काय करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये, है ना. वॉटर थेरपी जे तुम्हाला मी सांगितलं ते बेसिक होतं, त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स काय करू शकता ते तुम्हाला सांगू, की वॉटर चार्जिंग आहे त्याच्यामध्ये, फूड चार्जिंग, त्या सगळ्या गोष्टी आहे. ग्राउंडिंग. बऱ्याचदा आपलं रूट चक्र नाही, आपल्याला असं वाटतं की हे करू की ते करू, ते केलं त्याच्यात मन लागत नाही, हे केलं याच्यात मन लागत नाही, घडी वाटते हे करा, घडी वाटते ते करा, घडी वाटते याचा कोर्स करा, त्याचा कोर्स करा, की याच्यात करिअर करू की त्याच्यात करू. म्हणजे रूट चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. डिसिजन मेकिंग पॉवर बरोबर नाही, है ना. लग्नाचं आहे, स्थळ पाहणं चालू आहे, मुलाला मुलगी आवडतच नाही, मुलीला मुलं आवडत नाही. का नाही आवडत? याच्यामध्ये हे चांगलं आहे, त्याच्यात ते बरं आहे, त्याचं रूट चक्राचा प्रॉब्लेम आहे. त्यांना तुम्ही हे ग्राउंडिंग सांगू शकता. असे काही तुमच्याकडे येतील लोक, त्यांना तुम्ही सांगू शकता. पहिले स्वतःवर ट्राय करायचं, ओके, नंतर दुसऱ्यांवर करायचं. त्यानंतर नेचर वॉक, ते पण ग्राउंडिंगमध्येच येते. ठीक आहे, की नेचरमध्ये जाऊन तुम्ही जे काही वॉक करायचं आहे त्याच्यात, तेव्हा काय करायचं, तेव्हा काय गोष्टी म्हणायच्या, काय इन्फॉर्मेशन मिळते, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील विथ द इन द फॉर्म ऑफ PDF अँड रेकॉर्डिंग. त्यानंतर मेडिटेशन, सेकंड लेवलचं मेडिटेशन कसं करायचं हे फर्स्टचं तुम्हाला दिलेलं आहे. सेकंडचं याच्यापेक्षा वेगळं असेल, ते कसं करायचं, त्याच्यामध्ये सिम्बॉल्स कसे इंटिग्रेट करायचे. आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे अट्युनमेंट, सेकंड लेवलची अट्युनमेंट. हा झाला संपूर्ण सेकंड लेवलचा अभ्यास. ठीक आहे. हा लाईव्ह होईल, इंटरॅक्टिव्ह क्लासेस होतील. एका क्लासमध्ये 25च्या वर लोक घेणारच नाही. 9 ॲडमिशन ऑलरेडी झालेले आहेत, उरलेले ॲडमिशन होतील. जे लोक त्याच्या वरच्या ॲडमिशन जे होतील ते पुढच्या बॅचमध्ये ॲडजस्ट केले जातील. कारण 25च्या वर न घ्यायचं कारण हे आहे की प्रत्येकाकडे लक्ष दिलं पाहिजे, प्रत्येक व्यक्ती तेवढ्या पद्धतीनं शिकला पाहिजे. नाही तर कोण आलं आणि कोण गेलं हे माहीतच नाही पडणार, तर काय उपयोग आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे पर्सनल लक्ष देऊन प्रॉपरली शिकवलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर तृतीयमध्ये काय आहे, थर्ड डिग्रीमध्ये. तर थर्ड डिग्रीमध्ये पुन्हा थर्ड डिग्रीचा इंट्रोडक्शन होईल तुमचं, की थर्ड डिग्री काय आहे, तुम्ही आतापर्यंत फर्स्ट सेकंड केलं. मग आता ह्या गोष्टी अजून इझी कशा करू शकता तुम्ही, डेली लाईफमध्ये कसं आणू शकता. पुन्हा पुन्हा मी एक वाक्य सांगतोय, की रेकी ही शिकायची नाही, ती जगायची आहे. तुमच्या डेली रुटीनमध्ये, तुमच्या ब्लडमध्ये आलं पाहिजे. आमचे एक सर होते, एक गुरु होते 2011-12 मध्ये. ते नेहमी म्हणायचे, त्यांच्याकडे मी इंग्लिश स्पीकिंग शिकायचो. ते नेहमी म्हणायचे की इंग्लिश इस तरह से बात करो कि वो तुम्हारे ब्लड में आ जाए, ब्लड में आ जाए, इतना इतने अच्छी तरीके से बात करो. तर मी तुम्हाला तेच सांगतो की रेकी अशी शिका की तुमच्या ब्लडमध्ये आली पाहिजे. वेळ लागू द्या, लागेल, 3 महिने लागतील, 6 महिने लागतील, नो प्रॉब्लेम.
बट पहले दिन से ही ये फोकस रखो की वो ब्लड में आना चाहिए, तो वो जल्दी आएगा. ठीक आहे. सो थर्ड डिग्रीमध्ये थर्ड डिग्रीचं इंट्रोडक्शन आपण करू, हे ना. त्यानंतर आपण मास्टर सिम्बॉल शिकवणार आहे, त्याचं नाव आहे डायक्यूमो. हा मास्टर सिम्बॉल आहे. हा आपण शिकणार, पहिल्या याच्यात आपण शिकलो ना, 6-7 सिम्बॉल शिकलो. त्यानंतर आपण हा शिकू, हा पण त्याच्यामध्ये ऍड होईल. त्यानंतर पुन्हा आपण वंशोजेशन, सेहेकी, चोकुरे, झोनार, हार्ट सिम्बॉल, फायर सर्पंट, मोटर झेनॉन आणि मारा, हे सगळे सिम्बॉल शिकणार आहोत. त्याच्यातला एक सिम्बॉल फक्त मी थोडासा तुम्हाला सांगतो, जसं की हार्ट सिम्बॉल. हार्ट, एखादा व्यक्ती प्रति आपल्याला खूप जास्त प्रेम आहे, ओके, किंवा खूप जास्त काही चांगलं रिलेशन आहे, आणि आपल्याला असं वाटतं की तो व्यक्ती आपल्या जीवनातून नाही गेला पाहिजे, किंवा याच्याच उलट, की आपल्याला असं वाटतं की आता हा व्यक्ती नाही पाहिजे माझ्या जीवनात. तर ह्या दोन्ही गोष्टी हार्ट सिम्बॉलच्या हेल्पनी तुम्ही त्याला रेकी देऊ शकता. ठीक आहे. त्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये शिकवणार आहोत. टोटल कोर्स ऍडमिशन घेऊ शकतो का? हो, घेऊ शकता. येस मॅडम. भावना मॅडम, येस. बोलू आपण त्याच्यावरही. सो हे सगळे सिम्बॉल तुम्ही शिकणार आहात, ते कसे काढायचे, कसे वापरायचे, कुठं वापरायचे, कधी वापरायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरं इन डिटेल, शांततेत तुम्हाला मिळणार आहेत. ओके, घाई नाही. ओके. पुढं जास्तीचे काही सिम्बॉल्स असतात, जसे की रायझिंग कॉन्शियसनेस, रिमेंबरिंग आणि करेज. हे तिन्ही सिम्बॉल करुणा रेकीचे सिम्बॉल आहेत. म्हणजे आपण जे रेकी शिकतोय दॅट इज अ मिकाऊ कुसुई रेकी. आणि याचे काही पार्ट झाले पुढे जाऊन, है ना. हे गुरु ते गुरु, जसं की काल आपलं चालू होतं मॅडम सोबत डिस्कशन, रागिनी मॅडम सोबत. तर मॅडमने विचारलं की कोण पप्पा आहे, कोण मम्मी आहे, है ना. तर तसे काही रेकीचे काही एक्स्ट्रा सिम्बॉल्स जे आहेत ते तुम्हाला दिले जातील. रायझिंग कॉन्शियसनेस, रिमेंबरिंग आणि करेज, हे 3 सिम्बॉल तुम्हाला ॲडिशनल याच्यात दिले जातील. त्यानंतर सायकिक सर्जरी हा एक पार्ट असतो, तो तुम्हाला शिकवला जाईल. ओके. त्यानंतर चक्र संतुलन, चक्र बॅलेन्सिंग त्याला म्हणू शकतो आपण, किंवा संतुलन, ते आपण कसं करणार आणखी चांगल्या पद्धतीनं. आता तर आपण केलंच 7 दिवसामध्ये, बट अगेन आय एम टेलिंग यू की दिस इज द ओनली बेसिक थिंग, म्हणजे माहीत पडावं काय असते हिलिंग, काय असते रेकी, कसं ह्या गोष्टी काम करतात, करतात की नाही करतात, ह्या सगळ्या गोष्टींच्या क्लॅरिटीसाठी लेवल 1 होती. नंतर मग तुमची अटॅचमेंट होईल थर्ड लेवलची, तिसऱ्या लेवलची तुमची दीक्षा होईल, आणि तिसऱ्या लेवलमध्ये तुम्हाला मग तुम्ही हिलर व्हाल, ॲक्च्युली हिलर व्हाल तुम्ही. त्यानंतर तुमची 21 दिवसाची प्रॅक्टिस असेल. किती? 21 दिवसाची तुमची प्रॅक्टिस असेल, आणि त्या 21 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर तुमचं काय होणार आहे, तुम्ही ॲज अ हिलर म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल की तुम्ही लेवल 1, 2, 3 ह्या तिन्ही लेवल कंप्लीट केले आहेत, आणि नाव यू आर रेडी टू हील अदर्स. दुसऱ्यांना हिलिंग करण्यासाठी तुम्ही तयार आहात. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा पुढचा प्रवास करू शकता. आरती मॅडम, काय ॲडिशनल करायचं तुम्हाला? काय ॲडिशन? सरांनी तर सगळं सांगितलेलंच आहे. फक्त हम्म. हेच आहे की एनर्जी संदर्भात सांगते की 10% एनर्जी फर्स्ट डिग्री मध्ये होते. हम्म. नंतर त्याच्या 4 पट म्हणजे 40% सेकंड डिग्री मध्ये जे काही सिम्बॉल आपण शिकतो, जेव्हा तुम्हाला दीक्षा मिळते, अटेनमेंट मिळतं, तेव्हा 40% तुमची ऍड ऑन एनर्जी होते. म्हणजे टोटल आपली पहिली 10 आणि 40 अशी 50 होते. आणि थर्ड डिग्री मध्ये उरलेली 50, कारण त्याच्यामध्ये मास्टर सिम्बॉल शिकतो डायक्युनो. सो डायक्युनो शिकल्यानंतर ह्या सगळ्या सिम्बॉल्सवरती एनर्जी प्राप्त होते. आणि तुम्ही एंड ऑफ द थर्ड डिग्री जेव्हा प्रॅक्टिस करायची आहे प्रॉपर, आणि तेव्हा तुम्हाला 100% एनर्जी प्राप्त होते. म्हणजे तुम्ही ऍज अ हिलर म्हणून तिथून पुढे काम करू शकता. पण यासाठी आपलं फर्स्ट डिग्रीचं 7 डेजचं मेडिटेशन आपल्याला कंपल्सरी आहे. सेकंड डिग्रीचं 21 दिवसाचं मेडिटेशन करायचं आहे. आणि त्यानंतर थर्ड डिग्रीचं मिनिमम 7 डेज टू लाईफ टाईम असं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे. सो तुमच्याकडे हे तिन्ही मेडिटेशन येणार आहेत. सो तुम्हाला जे जोपर्यंत आपल्याला जे जे ठरलेत त्या क्रायटेरियानुसार मेडिटेशन करायचंय, आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर मग तुम्ही कुठलं पण चूज करू शकता. तोपर्यंत तुम्ही प्रो होता, तुम्हाला सिम्बॉल सुद्धा कळायला लागतात, आणि मग तुम्ही फर्स्ट डिग्रीच्या ह्याच्यामध्ये सिम्बॉल्सचा वापर करून सुद्धा करू शकता. सो तुम्हाला जसं आवडेल पटेल, जे काही भावेल त्यानुसार. पण प्रत्येक स्टेजला वेगवेगळं मेडिटेशन आहे, कारण सिम्बॉल्स पण ऍडिशन होत आहेत, एनर्जी तुमची वाढत आहे. सो असं सगळं इंटरेस्टिंग आहेत, गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत. नकारात्मक बाधा कशा काढायच्या, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड ऑन असणार आहेत. एक सायकिक सर्जरी म्हणून एक पार्ट आहे, तो पण खूप महत्वाचा आहे. त्यातनं तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतील. आणि नकारात्मक बाधा ज्या खूप वर्षांपासून आहेत शरीरामध्ये, विशिष्ट पॅटर्न क्रिएट झालेले, ते त्यातनं सुद्धा कसं बाहेर पडायचं, यासाठी सायकिक सर्जरी हा एक टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तो थर्ड डिग्री मध्ये येतो. ओके. हम्म. सो या सगळ्या ऍडिशन्स होत्या सर थोड्याफार. ओके. नाउ द मेजर क्वेश्चन इन युअर माइंड, की वाय टू चूज अस. ओके, त्याचे काही रिझन सांगतो मी तुम्हाला. का बरं आम्हाला का चूज करावं, याचे काही रिझन सांगतो.
नंबर वन रिझन तर मी तुम्हाला सांगितलं की 6 दिवसाची आपली ऑलरेडी कनेक्टिव्हिटी आहे. उद्याचा दिवस आपला अजून बाकी आहे. उद्या एक अमेझिंग टॉपिकवर आपण बोलणार आहोत. सायंकाळी पण आपलं सेशन आहेच. सो अजून 2 सेशन आपले बाकी आहेत. सो नंबर वन थिंग की कनेक्टिव्हिटी झालेली आहे आपली. ठीक आहे. नंबर टू थिंग की 2 मेंटर्स म्हणजे 2 स्पेशालिटी. 2 लोक तुमच्या समोर असतील, 2 लोकांना तुम्ही बोलू शकाल. सो यू हॅव 2 ऑप्शंस. 2 इज ऑलवेज बेटर देन 1. यस और नो. है ना. हमारे पास एक ही ऑप्शन है तो कोई ऑप्शन ही नहीं है फिर तो. ऑप्शन नहीं है ना, वो तो चॉइस है फिर. ठीक है, वो लेना ही पड़ेगा आपको. बट हियर यू हैव ऑप्शन. 2 people you have, so you can choose anyone or you can talk to anybody or you can talk both of them, no problem. ठीक आहे. वी आर ओपन देन अदर्स. नंबर वन थिंग, जसं की दळवी मॅडमने शेअर केला सुरुवातीलाच की बाबा अटेनमेंट राहिली होती माझी तर स्पेशली दिली आरती मॅडमनी. सो वी आर ओपन. यू जस्ट आस्क अस की सर ये इश्यू है, ये चैलेंज है, कैन यू हेल्प. सो इफ वी कैन वी विल डेफिनेटली हेल्प यू. डेफिनेटली हेल्प यू. ओके. दॅट इज आवर वर्ड की आम्ही तुम्हाला 100% जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं मदत करू. नंबर थ्री, लाईव्ह अँड इंटरॅक्टिव्ह सेशन्स. जे पण सेशन्स होतील ते सगळे लाईव्ह होतील आणि इंटरॅक्टिव्ह होतील. तुम्हाला विचारलं जाईल समजलं का, किती समजलं, तुम्हाला समजलं का, तुम्हाला समजलं का, असं असतात आमचे सेशन. सो इट विल बी फन टू बी इन दॅट सेशन. आता हे जे 7 दिवसात झाले असे नसतात सेशन. कारण हे तर काय आहे की इथं फ्री मध्ये हे सेशन असतात. पहिली गोष्ट खूप सारे लोक असतात, त्यामुळे प्रत्येकाला चान्स नाही देऊ शकत. ठीक आहे. डू यू अंडरस्टँड दॅट. म्हणून तिथं कसं लिमिटेड लोक असतात तर प्रत्येकाशी बोलता येते आणि प्रत्येकाला चान्स दिला जातो. त्यानंतर पर्सनल सपोर्ट अँड पर्सनल नंबर्स. तुमच्याकडे आमचे पर्सनल व्हॉट्सॲप नंबर, फोन नंबर असतील. एनी पॉइंट ऑफ टाइम इफ यू फील कि डाउन फील हो रहा है, आई वॉन्ट टू टॉक टू यू और आई नीड सम सपोर्ट, आई नीड सम आई हैव सम क्वेरी, यू कैन जस्ट गेट इन टच विथ अस. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके. एनी टाइम. त्यानंतर एक्सपिरियन्स ऑफ टू. Aarti has her own experience in her own field. Okay. She's a self-love coach. She's already a grandmaster. She has done the tarot card, Vastu Shastra, and so many things. I have my own experience. I am a Ho'oponopono healer, NLP practitioner, digital coach, author. I am running 4 companies right now in Pune. So I have my own experience. So apart from Reiki, if you need anything, if you want to talk to us कि यार सर ये एक दिक्कत है क्या, इसमें आपकी हेल्प मिल सकती है क्या, सो वी आर ऑलवेज ओपन टू हेल्प यू. ओके. बिकॉज ये हमारा प्रोग्राम शुरू करने का मकसद ही ये था कि हम कुछ ऐसा करें कि जहाँ पे लोगों की यू नो चीज़ों को, उनके प्रॉब्लम्स को समझ सके या उसका हल दे सके हमारे इससे. ठीक है. त्यानंतर वी आर ऑथर्स एंड वी हैव क्रिएटेड ऑथर्स. हम दोनों भी ऑथर है. मेरे 2 बुक्स है अमेजोन पे, आप जाके चेक कर लो. है ना, यहाँ पे भी होंगे अभी. ये है. सो लेट मी शो यू. ये मेरे 2 किताबें हैं जो अमेझॉन पे बेस्ट सेलिंग है ना. एक है बिझनेस माइंडसेट, हे अमेझॉनवर आहे, आणि हे पण आहे माइंडसेट टू लाईफ सेट. हे दोन्ही पुस्तकं अमेझॉनवर आहे. तुम्ही अमेझॉनवर जाऊन फक्त सागर गारवे लिहा तर तुम्हाला हे दोन्ही पुस्तकं दिसतील तिकडे. यू कॅन ऑर्डर इट. 50% ऑफ चालू आहे सध्या याच्यावर, रक्षाबंधनची ऑफर. ठीक आहे. सो हे दोन म्हणजे आम्ही ऑथर्स आहोत. वी हॅव क्रिएटेड 400 लोकांना मी आतापर्यंत ऑथर बनवलेला आहे, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर. ओके. दुबईमध्ये सुद्धा माझी कंपनी सेटअप आहे. सो वी हॅव क्रिएटेड ऑथर्स. सो वी हॅव मच एक्सपिरियन्स देन अदर्स. वी मेड 100 मिलिनियर्स इन महाराष्ट्र. जेवढे काही नामांकित कोचेसच्या ॲड तुम्हाला दिसत असतील महाराष्ट्रामध्ये, स्पेशली मराठीमध्ये, माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघा. त्यांचा व्हिडिओ पण तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो वी हॅव क्रिएटेड दोज ऑथर्स और कोचेस. वी हॅव क्रिएटेड दोज कोचेस इन डिजिटल वे. ठीक आहे. कदाचित त्यांचा बाकीच्या गोष्टीचा एक्सपिरियन्स खूप असेल. आय डोंट वॉन्ट टू टॉक ऑन दॅट. बट डिजिटल मार्गाने मी त्यांना हेल्प केलेली आहे. 100 मिलिनियर्स बनवलेले आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये, की जे लोक महिन्याला 5 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाख कमवत आहेत. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ फायनान्स. ऑल नोन कोचेस ऑफ महाराष्ट्र ट्रेंड अंडर मी, मिस्टर सागर गारवे. इट इज नॉट लाईक मी मोठेपणा नाही सांगत आहे, पण जे आहे ते प्रॅक्टिकल आहे. ते गोष्टी तुम्ही जाऊन बघा युट्यूब चॅनलला. अँड मच मोर थिंग्स. आणि एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट, वी डिलिव्हर मोर दॅन वी कमिटेड. तुम्हाला माहित असेल की 1 तासाचं सेशन आम्ही तुम्हाला कमिट केलं होतं की एव्हरी डे 1 hour फ्री. बट इफ यू गो अँड चेक द रेकॉर्डिंग्स, नन ऑफ द सेशन इज लेस दॅन 1 hour.
एव्हरी सेशन इज मोर दॅन 1 hour. है ना, नेहमी आपल्याला 15 ते 20 मिनिट आपण लेट चालतो, म्हणजे जास्त होते आपलं सेशन. का बरं? बिकॉज वी ट्रूली वॉन्ट टू हेल्प यू. Whether you understand or not, that's a different part. Okay, so we truly want to help you. And the most important thing, की जगभरात जे काही रेकी शिकलेले आहे लोक, मिकाई उसूईपासून जी सुरुवात झाली तिथून आमच्या गुरूंचा नंबर लागतो 8वा आणि आमचा नंबर लागतो 9वा आणि तुमचा नंबर लागणार आहे 10वा. सो जेवढे काही लोक सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, मास्टर, ग्रँड मास्टर करतील त्यांचा डायरेक्ट मिकाई उसूईपासून कितवा नंबर लागणार आहे? 10वा नंबर. असं नाही की 100, 200, 500चा नंबर लागेल, डायरेक्ट 10वा नंबर लागणार आहे. सो हिअर इज द बोर्ड इन फ्रंट ऑफ यू. ओके, सो दॅट इज वॉट इज द थिंग. दॅट्स वाय यू शुड जॉईन us. Okay, so I hope it is clear to you. And last few things which I want to share about the course. आता बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात हे चालू असेल की व्हॉट इज द ड्युरेशन अँड व्हॉट इज XYZ जे जे असेल ते, त्याचे पण उत्तर मी देतो. काही प्रश्न तरी राहिले तर चॅट बॉक्समध्ये लिहा. टोटल ड्युरेशन ऑफ दिस कोर्स इज 15 days. त्याच्यामध्ये मधामधात शनिवार रविवार सुट्टी असते, गणपती येणार आहे, गौरी येणार आहे. सो अप्रॉक्सिमेटली पकडा 20 दिवस लागतील त्या गोष्टीला. ठीक आहे, टोटल ड्युरेशन इज 20 days पकडा तुम्ही. ओके, सुट्ट्या वगैरे सगळं पकडून. क्लास डेली होईल. डेली म्हणजे डेली, रोज. क्लासची वेळ असेल रात्री 9 ते 10. इथं 8 ते 9 लिहिलेली आहे, पण 9 ते 10ची वेळ असणार आहे. कधी कधी 10चे 10:15 होतात, 10:30 होतात. जसं की आम्ही इथं बघत नाही, तर पेडमध्ये आम्ही तर वेळ बघणारच नाही. जेवढे तुमचे क्वेश्चन्स आहेत तेवढे सॉल्व्ह करणे हे आमचं काम आहे. ऑल रेकॉर्डिंग्स विल बी प्रोव्हाइडेड. जर का तुम्ही एखादं सेशन मिस केलं, एखादं सेशन लेट जॉईन केलं, नाही करता आलं, घरी काही कार्यक्रम आहे, नेटवर्क चालत नाही, लाईट गेलेली आहे, व्हॉट एव्हर इज द रिझन, you will get a recording in next 12 hours. मॅक्सिमम 12 hours. तुमचा एक सेपरेट ग्रुप बनवला जातो, जिकडे लिमिटेड ते लोक, त्यांचा ग्रुप बनलेला ऑलरेडी 9 लोक ऍड झाले आहे त्याच्यामध्ये. आता वरचे राहिले किती? 11 नाही, किती? 15 आणि 16 सीट्स आहेत फक्त. ओके, 25 लोक एका बॅचमध्ये घेतो, नॉट मोर दॅन 9 लोक झालेले आहेत ऑलरेडी. सो सगळ्या रेकॉर्डिंग तुम्हाला दिली जातील. 21 दिवसाचं लाईव्ह मेडिटेशनचा क्लास आहे, त्याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. काही क्लास लाईव्ह पण होतील तुमचे. ठीक आहे, लिमिटेड स्टुडंट इच बॅच, तिथं ऑलरेडी सांगितलं मी. 28 दिवस